नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत टी प्रश्नपत्रिका. त्याच्यामध्ये 28 PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे जे होऊन गेलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही या ठिकाणी पाहणार आहे. आज 28 प्रश्न आहे, त्यामुळे हे संपूर्ण लेक्चर तुम्ही बघा. त्याचा तुम्हाला येणारी जी परीक्षा आहे आपली टीईटीची, त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा जो आहे तो फायदा होणार आहे. ओके, तर चला जाऊया, सुरुवात करूया आजच्या प्रश्नाला चांगल्या आनंदाने. तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. कुठला प्रश्न आहे वाचा. काय प्रश्न क्रमांक 1. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? टीईटी 2016ला प्रश्न आलेला आहे. किती आला आहे? 2016ला. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? सांगा. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना लाईक करा. सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? कोणता व्यवसाय म्हणतात? सांगा. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे पटदिशी. पट 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 प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही सराव करायचा आणि हा तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये त्याचा माहिती होणार आहे याची. लक्षात आलं का? तर हा याचा पर्यायाचं उत्तर काय आहे? याचं पर्याय क्रमांक 4 चतुर्थ. बघा, बौद्धिक क्षमता असा ज्यावेळी शब्द येईल ना, बौद्धिक क्षमता, त्यावेळी तुमचा पर्याय चतुर्थ व्यवसाय असं म्हटलं पाहिजे. जर बघा, प्राथमिक व्यवसाय म्हणजे कुठला येतो? प्राथमिक व्यवसायामध्ये शेती आहे का? शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. त्याच्याबरोबर शेतीमध्ये कुठला येते? खनिज उत्खनन. खनिज उत्खनन खनिज उत्खनन. त्याचबरोबर काय येतंय? वनीकरण. हे प्राथमिक झालं. ओके. त्यानंतर दुय्यम कुठलं येतील हो? दुय्यम म्हणजे काय असतात? दुय्यम हे सेवा देणारे असतात. म्हणजे कुठलं? वाहतूक येणार, वाहतुकीची सेवा. त्यानंतर व्यापारी सेवा देतात, व्यापारी. त्यानंतर दुसरं काय हो? व्यापारी नंतर पर्यटन. ह्या सुद्धा सेवा आहेत. तृतीयमध्ये काय येणार हो? तृतीयमध्ये काय येईल सांगा बघूया. चुकलं आपलं. थांबा. हे वाहतूक, व्यापारी, पर्यटन हे जे आहे ना, हे तृतीयमध्ये येणार. तृतीयमध्ये सेवा येतात. आणि द्वितीयमध्ये काय येत आहे? तर उत्पादन आणि बांधकाम या ज्या असतात ना, निर्मिती होते. द्वितीयमध्ये निर्मिती होते. म्हणजे बघा, बांधकाम चालू आहे, बांधकाम. लक्षात आलं का? ह्या द्वितीयमध्ये येणारे व्यवसाय आहेत. त्यानंतर दुसरं कुठलं आहे? एखाद्याचं उत्पादन घेणे. ह्या द्वितीय सेवा आहेत. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या वाहतूक, व्यापार आणि पर्यटन ह्या तृतीय व्यवसाय आहे. हा जे सेवा देतात ते तृतीय व्यवसाय. ओके. आणि चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय? बघा, तुम्हाला जे बुद्धीच्या जोरावरती काम केलं जातं, बुद्धीच्या जोरावरती, म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असेल, सॉफ्टवेअर असते ना कम्प्युटरचं, हे बुद्धीमध्येच काम आहे. त्यानंतर दुसरा कुठला? सॉफ्टवेअर. त्यानंतर कायदेशीर सेवा, कायदा असेल, कायदेशीर सेवा. त्यानंतर पैशाचं मोजमाप करायचं आहे, म्हणजे वित्तीय सेवा. पैसे मोजायचे आहेत, पैशाचं आर्थिक काम आहे, हे बुद्धीमध्येच आहे ना काम. त्यामुळे ह्या ज्या बुद्धीमध्ये ज्या येतात त्या अशा पद्धतीनं चतुर्थ व्यवसायामध्ये मोडतात मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? चतुर्थ व्यवसाय. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास कोणती शेती म्हणतात? कमीत कमी जमिनीचं क्षेत्र असतं. टीईटी 2016ला आलेला प्रश्न आहे हा. कमीत कमी जमिनीचं क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास कोणती शेती म्हणतात? सांगा. हे प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. सोपं आहे. शेतीचं उत्तर ह्याचं सोपं आहे. सांगा, कोण सांगते बघूया. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास कोणती शेती म्हणतात? उत्तर द्या, कमेंट्स करा पटापट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सखोल शेती. कुठली शेती? सखोल शेती. सखोल शेतीमध्ये बघा काय असतंय? तर कमीत कमी जमीन असते आणि जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं, त्याला सखोल शेती म्हणायचं. याचं वैशिष्ट्य काय आहे सांगा बघूया हो.
दाट लोकसंख्या ज्या ठिकाणी असते ना तिथं कमीत कमी जमीन असते आणि लोकांना उत्पादन घेण्याची जास्त गरज असते. लक्षात आलं का? त्यामुळे दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये जमिनीची कमतरता असल्यामुळे सखोल शेतीचं उत्पादन सखोल शेतीमध्ये जी आहे ती सखोल शेती केली जाते. कुठं केली जाते? कुठं केली जाते? दाट लोकसंख्येच्या प्रदेशात, दाट लोकसंख्येच्या प्रदेशात जे आहे ते सखोल शेती केली जाते. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे तुम्ही वाचन केलं असतं तर तुम्हाला माहिती होणार. सोपं होतं बघा या प्रश्नाचं उत्तर. बरोबर की नाही? हां, तर विस्तृत शेती, मळ्याची शेती या व्यापारी शेती आहेत. व्यापारी शेती. लक्षात आलं का? हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? सखोल शेती. सखोल शेती कुठं केली जाते हो? कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्याच्या प्रकारची शेती कुठली? सखोल शेती. आणि ही दाट लोकसंख्येच्या प्रदेशात केली जाते. का? जमिनीची कमतरता, जमिनीची कमतरता जमिनीची कमतरतामुळे शेती केली जाते. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा प्रश्न? तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणाऱ्या हिमालयाचा भाग कोणता आहे? तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता आहे? बघूया कोण सांगते आता. सोपं याचं उत्तर आहे. सोपं उत्तर हे आलंच पाहिजे. वायव्य येणार काय हो? वायव्य आणि काय? वायव्य येणार नाही. वायव्य आणि ब्रह्मपुत्रा नदीचा काय संबंध? पश्चिम हिमालय ह्याचा काय? तिकडं ब्रह्मपुत्रा नदी येते का? नाही येत. दोन उडाले. आता मध्य आणि पूर्व याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म करा. मध्य घेणार नाही का? कारण पूर्व हिमालय, कारण ब्रह्मपुत्रा नदी कुठे वाहते? भारताच्या पूर्व भागातून वाहते ना. लक्षात आलं का? ह्या प्रश्नाचं उत्तर 3, पूर्व हिमालय. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग जो आहे तो पूर्व हिमालय या नावाने ओळखला जातो. आणि पूर्व हिमालय हा भारताच्या ईशान्य भागातील पर्वतरांग आहे. कुठे आहे ती? भारताच्या ईशान्य भागातील पर्वतरांग आहे ती. पर्वतरांग. आणि ह्यो हिमालयाचाच भाग आहे. लक्षात आलं का? हिमालय पर्वताचा जो आहे तो भाग आहे हा. हे काही वेगळं नाही. आणि ह्या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे या पर्वतरांगेमध्ये. एक सर्वोच्च शिखर आहे. शिखर कुठला आहे माहिती आहे का? सर्वोच्च शिखर पूर्व हिमालयामध्ये कुठला आहे? कांचनगंगा जी आहे ते सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची किती आहे माहिती आहे काय? 8,500 उंची इथे लिहितो बघा मी. किती आहे? 8,586 मीटर. 8,586 मीटर उंची आहे. लक्षात आलं का? पूर्व हिमालयामध्ये तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता आहे? तर पूर्व हिमालय म्हणून ओळखला जातो. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 4. इथं हे पर्याय चुकलं बघा. तिथं समजून घ्या जरा. बघू. पंजाबचा राज्य पक्षी कोणता? TET 2016ला विचारलाय प्रश्न. त्यामुळे बघा राज्याचे राज्य पक्षी, राज्य प्राणी हे माहिती पाहिजेत आपल्याला. महाराष्ट्राचा कुठला हो? इथं एक IMP लिहितो बघा. IMP महाराष्ट्राचे फुलपाखरू कुठलं हो? फुलपाखरू सांगायचंय मला. फुलपाखरू कुठलं? ब्ल्यू मॉर्मॉन. हा प्रश्न येणारच. ब्ल्यू मॉर्मॉन. लक्षात आलं का? हे तुम्हाला पाठच पाहिजे. सांगा पंजाबचा राज्य पक्षी कोणता? सोपा आहे. जे उत्तर सांगेल त्याला 1 रुपये बक्षीस दिलाय आपण. सांगा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? ते तरी येते का भूया? पंजाबचा राज्यपक्षी आहे कुठला? गरुड. त्याला बाज सुद्धा असं म्हणतात, गरुड. आणि महाराष्ट्राचा कुठला आहे हो? महाराष्ट्राचा
महाराष्ट्र कुठला? महाराष्ट्राचा पक्षी कुठला? हरियाल. ओके. आणि फुलपाखरू कुठला आहे? ब्ल्यू मारमान. महाराष्ट्राचा पक्षी कुठला आहे? हरियाल. प्राणी कुठला आहे? महाराष्ट्र. सगळं लिहूया आता. महाराष्ट्राचा प्राणी कुठला? राज्य प्राणी कुठला आहे हो सांगा? शेखरू. हां, भीमाशंकरचं लेकरू शेकरू. ओके, भीमाशंकरचं लेकरू शेकरू. बरोबर की नाही? महाराष्ट्राची भाषा कुठली? मराठी. बरोबर. चला जाऊ पुढे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय? पंजाबचा राज्य पक्षी कोणता? गरुड. बाज. पंजाबची राजधानी कुठली? राजधानी इथं लिहूया. राजधानी कुठली आहे पंजाबची? चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. केंद्रशासित प्रदेश. ते हरियाणा आणि पंजाबची राजधानी आहे चंदीगड. हरियाणा आणि पंजाबची राजधानी चंदीगड आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय? गरुड किंवा बाज असं सुद्धा म्हटलं जातं. चला पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक पुढचा घ्या. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास कोणते शहर असे म्हणतात? TET 2016ला प्रश्न आलाय. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास कोणते शहर म्हणतात? बघूया कोण उत्तर देते. द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करत असल्याला काय म्हणायचं? सोपं आहे. औद्योगिक म्हणणार का? नाही. धार्मिक म्हणणार का? नाही. पर्यटन पण नाही. तर विज्ञान. शास्त्रीय उपकरण विज्ञानमध्येच वापरतात ना, विज्ञानमध्ये प्रयोग करायला. तर अंबाला हे वैज्ञानिक उपकरणे आणि साहित्यासाठी उत्पन्न करणारे प्रसिद्ध असं शहर आहे. लक्षात आलं का? आणि अंबाला ह्या शहरात बऱ्याच वैज्ञानिक संस्था आहेत. बऱ्याच वैज्ञानिक संस्था या ठिकाणी आहेत. बऱ्याच वैज्ञानिक संस्था येथे आहेत. बऱ्याच वैज्ञानिक संस्था या ठिकाणी आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारं जे केंद्र जे आहे किंवा शहर आहे त्याच कोणतं शहर? विज्ञान शहर म्हणून असं ओळखलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 4. पर्याय क्रमांक 4 विज्ञान. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? TET 2016. सांगा प्रश्नाचं उत्तर. या पट सांगा. पटापट सांगा. उत्तर व दक्षिण भारतातील सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? सांगा बघूया. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना वेगळी कुठली पर्वतरांग करते? कमेंट्समध्ये उत्तर द्या. स्वतः उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कुठला आहे? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सातपुडा आहे का? सातपुडा. सह्याद्री आहे का? सह्याद्री येणारच नाही. आरवली पण येणारच नाही. हे 2 गेले. आता राहिला कुठला? विंध्य आणि सातपुडा. सांगा. विंध्य पर्वतरांग. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल. आहे का शब्द? राष्ट्रगीत पाठ पाहिजे. राष्ट्रगीत नुसतं म्हणायचं नाही, तर ते कुठलं शब्द वापरल्यात, कुठल्या प्रदेशाला वापरल्यात, लक्षात आलं काय? ते मग त्याची पूर्ण माहिती घ्यायची. राष्ट्रगान जे आहे, राष्ट्रगीत जे आहे, त्याचा पूर्ण अभ्यास आपण करायचा. त्याचा आपल्यालाच फायदा होतोय. बरोबर की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? विंध्य. विंध्य पर्वत आहे ना, मध्य प्रदेश. लक्षात आलं का? मध्य प्रदेश आहे का? महाराष्ट्र यांच्या सीमेवरती असलेला हा प्रदेश आहे. विंध्य पर्वतरांग हे काय करतो? दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना वेगळा करतो.
चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय? विंध्य पर्वत. सह्याद्री पर्वत हे कुठं आहे? महाराष्ट्र. राष्ट्र. याला पश्चिम घाट असे देखील म्हणतात. पश्चिम घाट असे देखील म्हणतात. अरवली हा कुठं आहे? हो राजस्थान. लक्षात आलं. याची दिशा कशी आहे? नैऋत्य आणि ईशान्य. नैऋत्य ईशान्य अशी दिशा आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? सरोवर नाही विचारले, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देते. द्या, कमेंट्स करा. कमेंट्स करून उत्तर द्या. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? सांगा बघूया, सांगा. गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हणजे कुठलं पाहिजे? खाऱ्या पाण्याचं सरोवर. खाऱ्या पाण्याचे सरोवर. गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्या कुठलं? सांबर तलाव आहे का? सांबर तलाव किंवा त्याला दुसरं काय म्हणतात? सांबर तलाव म्हणजे सरोवर सुद्धा म्हटलं जातं. सरोवर हे कुठं आहे? हो राजस्थान. राजस्थानमध्ये कुठल्या जिल्ह्यात आहे हे? राजस्थानमध्ये नागौर. जिल्हा कुठला हो? जिल्हा कुठला? नागौर आणि नागौर व जयपूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं का? याला सांबर सरोवर आहे. हे काय आहे? रामसर स्थळ आहे. कुठलं स्थळ आहे? रामसर स्थळ आहे हे. रामसर स्थळ. लक्षात आलं. याची नोंदणी कधी केली रामसर स्थळ म्हणून? 1990 मध्ये. 1990 साली. 1990 साली रामसर स्थळ जे आहे त्याची नोंदणी केलेली आहे. ओके काय? हे मानसरोवर, उलर सरोवर, दाल सरोवर ही काय? ही गोड्या पाण्याची सरोवर आहेत. गोड्या पाण्याची सरोवरे. दाल सरोवर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. गोड्या पाण्याचे सरोवर. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे हो? दाल नाही, उलर नाही, हिमान नाही, तर सांबर सरोवर जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या गोड्या पाण्याचे सरोवर नाही? सांबर तलाव, सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे राजस्थानमध्ये आहे. नागौर आणि जयपूर जिल्ह्यामध्ये. हे रामसर स्थळ घोषित केले कधी? 1990 साली. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हणतात? सांगा. 2016ला प्रश्न आलाय. केवळ पावसाच्या पाण्यावर केली जाते शेती. बघूया कोण सांगता. प्रश्न काय लिहिलाय ते वाचायचा पहिला. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हणतात? टीईटी 2016ला विचारलेला प्रश्न आहे हा. अगदी सोपा प्रश्न आहे. सांगा. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हणायचं? सखोल शेती म्हणता येणार नाही, हो पर्याय गेला. व्यापारी शेती म्हणता येणार नाही, हा पण पर्याय गेला. बागायती शेती म्हणजे वर्षभर केली जाणारी शेती, हा पण पर्याय गेला. तर जिरायती शेती, केवळ पावसाच्या पाण्यावर जी शेती केली जाते तिला जिरायती शेती असं म्हटलं जातं. बरोबर आहे का? बागायती शेती कशा केली जाते? कालवे, विहिरी, नद्यांच्या पाण्याद्वारे. ओके. त्यानंतर जिरायती शेती कशी केली जाते? फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आणि सखोल शेती बघायची सांगितली आहे पण मी. सखोल शेती कशी केली जाते हो? काय असते हे?
पाणी साठवून किंवा जमिनीचा खोल भाग खंदून जी आहे ती केली जाते. म्हणजे पाण्याची साठवणूक करून कशी केली जाते? पाण्याची साठवणूक करून. ओके. त्यानंतर व्यापारी शेती कशी केली जाते? बाजारपेठात जशी पिकांची मागणी असेल, लक्षात आलं काय? मागणीनुसार केली जाते ही शेती. म्हणजे काय त्याला म्हणायचं, इथं लिहूया थांबा. पिकांच्या मागणीनुसार ही शेती केली जाते. कशी केली जाते? पिकांच्या मागणीनुसार शेती केली जाते. ही व्यापारी शेती. सखोल शेती पाण्याची साठवणूक करून केली जाते. जिरायती शेती काय केली जाते? फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती केली जाते. म्हणजे डोंगर भागात वगैरे जी शेती करतात ना, जिरायती स्वरूपाची शेती असते. बागायती शेतीला पावसाचं बी पाणी असते आणि कालवे, विहिरी आणि नद्या यांच्याद्वारे सुद्धा पाणी भेटते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जिरायती शेती. ओके. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला जिरायती शेती असे म्हणतात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? गोव्यातील विशिष्टपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? उलट झाले. कोणता उत्सव आहे? गोव्यातील विशिष्टपूर्ण सांस्कृतिक कोणता उत्सव आहे? सांगा बघूया. हे प्रश्न झालेत हा आपल्याला. अगोदर मी एक व्हिडिओ घेतला होता आणि बॅचमध्ये पण घेतलं होतं, तर त्या ठिकाणी हे झालेले आहेत. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? सांगा. गोव्यातील विशिष्टपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? गोव्यातील विशिष्टपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? सांगा. हे प्रश्न झालेले आहेत आपल्याला. बघूया कोण उत्तर देते. गोव्यातील सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? गणेश उत्सव कुठं आहे हो? महाराष्ट्र. आणि त्याचप्रमाणे इतर राज्यामध्ये इतर राज्ये म्हणजे भारतातल्या अनेक राज्यामध्ये गणेश उत्सव करतात. नवरात्र उत्सव कुठं केला जातो? महाराष्ट्रात केला जातो. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल, नवदुर्गा. कारण दिवाळी देशभर, जगामध्ये. आता सगळीकडे आपले भारतीय लोक राहतात, त्यामुळे जगामध्ये पण केला जातो. आता तुम्ही म्हणा जगामध्ये कसा काय केला जाईल? भारतातले बरेच लोक हे प्रदेशामध्ये राहतात ना, नोकरीनिमित्त वगैरे, त्यासाठी तिथे त्यांनी करतात. तर कार्निवल जो आहे, हा उत्सव जो आहे तो गोव्यामध्ये केला जातो. लक्षात आलं का? आणि कार्निवल हा उत्सव कुणाची ही ओळख आहे? पोर्तुगीज लोकांनी सुरू केलेला आहे उत्सव. लोकांनी सुरू केला. गोव्यामध्ये बऱ्याच काळ पोर्तुगीज होते ना, हे माहिती पाहिजे आपल्याला. त्यामुळे कार्निवल हा गोव्यामध्ये साजरा केला जातो. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न? भारतात परतीचा मान्सूनचा काळ कोणता असतो? सांगा. मग कोण सांगतंय? भारतात परतीचा मान्सूनचा काळ कोणता? परतीचा मान्सून म्हणजे काय? पाऊस. हे पहिला माहिती पाहिजे. मान्सून म्हणजे काय? पाऊस. सांगा. परतीचा मान्सूनचा काळ कोणता? तर भारतातील जो आहे या ठिकाणी बघा, ऑक्टोबर ते नोव्हेंबर जो महिना आहे ना, हा परतीचा मान्सूनचा काळ ओळखला जातो. पाऊस जातो आपल्याकडे निघून, माहीत आहे ना. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जातो. दक्षिण आणि पश्चिम हळूहळू मान्सून भारतातनं कसा उत्तर आणि पूर्व भागातून जाताना ज्यावेळी उत्तरेकडून जो आहे तो परत पाठीभागाचा रिटर्न येतो. लक्षात आलं का? आणि तो अरबी समुद्र मार्गातून परत तो दक्षिणेकडे जातो. लक्षात आलं का? त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये हा महिना जो आहे तो भारतामध्ये मान्सून परतीचा काळ म्हणून ओळखला जातो. जून आणि सप्टेंबरमध्ये काय होतं? मे जून सप्टेंबरमध्ये मान्सूनला सुरुवात होते.
सुरुवात होते का? आता मे महिन्यामध्येच होते. इथं मे पण लिहितो मी. मे महिन्याच्या मे महिन्यातच होते. ह्या वर्षी तरी अगोदरच झाला. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? अरे बाबा बाबा, काय प्रश्न विचारलाय बघा. हे बघा, असे जे तुम्हाला ना ह्याच्यासाठी जे आपल्याला 5वी पासून जी पुस्तकं जी आहेत 12वी पर्यंत ती सगळी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. त्या पुस्तकावरती आधारितच हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आलेले आहेत माझ्या माहितीनुसार. बाहेरचे कुठलेही प्रश्न आलेले नाही आहेत, कळलं का? त्यामुळे तुम्ही हे प्रश्न वाचा, पुस्तकं वाचा, आणि झालेले प्रश्न हे तुम्हाला भविष्यामध्ये पुन्हा येऊ शकतात प्रश्न. सांगा, भारतात दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्येचे राज्य कुठले? कुठला आहे? बघूया कोण सांगतंय. भारतातील लोकसंख्येची राज्ये कोणती आहेत? सांगा, पटापट सांगा. अहो, त्याने प्रश्न महाराष्ट्रामध्ये विचारला टीईटीला, म्हणजे कुठला असणार? महाराष्ट्र. भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कुठले आहे? महाराष्ट्र. तर एक क्रमांक इथं लिहितो बघा आता मी. 1 नंबर कुठला आहे हो? उत्तर प्रदेश. 2 नंबर कुठला आहे? आपला महाराष्ट्र. ओके. 3 नंबरचं सांगा भैया, कोण सांगतं? इथं ते उत्तर एकदम सोपं आहे, सांगा. 3 नंबरचं कुठला आहे? बिहार. 4 नंबर कुठला आहे? पश्चिम बंगाल. सगळे तिकडचेच लोक इकडे आलेत बघा, आणि महाराष्ट्राची लोकसंख्या वाढवून ठेवली त्यांनी. लक्षात आलं का? आणि 5 नंबरला आहे मध्य प्रदेश. लक्षात आलं का? 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर बिहार, 4 नंबर पश्चिम बंगाल, 5 नंबर महाराष्ट्र. लोकसंख्येच्या दृष्टीने जे आहेत ती ही राज्य आहेत. हे माहिती पाहिजे आपल्याला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठे राज्य कुठलं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कुठले? मोठे राज्य सांगा. राजस्थान. हे झालं का? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? महाराष्ट्र. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? आपले महाराष्ट्र राज्य. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न बघा. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोल तज्ञ कोण आहेत? हा प्रश्न जरा अवघड आहे, तरी पण बघू कोणाला येते. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोल शास्त्रज्ञ कोण आहेत? तज्ञ कोण आहेत? 2014ला विचारलाय प्रश्न. बघू कोण येते ते उत्तर. हा प्रश्न त्यांनी जो विचारलेला आहे हा जनरल नॉलेजसाठी प्रश्न विचारलेला आहे, कारण हा सिनियरसाठी आहे, पण तुम्हाला माहिती असावी सगळी, त्यासाठी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे हा. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. विक्रम साराभाई नाही, भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस नाही आहे, माशेलकर नाही. तर जगामध्ये पहिला नकाशा टॉलेमी या शास्त्रज्ञाने काढलेला आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ टॉलेमीने जगाचा नकाशा काढला पहिल्यांदा सुरुवातीला. त्यांना काय म्हटलं? नकाशा शास्त्राचा जनक त्यांना म्हटलं जातं. नकाशा शास्त्राचा जनक त्यांना असं म्हटलं जातं, टॉलेमीना. लक्षात आलं का? इसवी सन पूर्व त्यांनी बघा 100 ते 170च्या दरम्यान अनेक महत्त्वाचे नकाशे आणि ग्रंथ काढले. इसवी सन काय केलं यांनी? काय केलं बघा, इसवी सन ई आणि इथं स काढतो, इस 100, इसवी सन 100 ते 170 या काळात त्याने अनेक नकाशे तयार केले. अनेक नकाशे काढले. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? टिंबटिंब ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. सांगा बघूया.
जलमग्न पर्वतरांगेची शिखरे खालीलपैकी कुठली आहेत? TET 2014ला विचारलेला प्रश्न आहे. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे अशी आपली नम्र विनंती आहे. टिंबटिंब ही खालीलपैकी खालीलपैकी कोणती जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत? ते पर्याय 4 दिले, त्यातलं कुठलं उत्तर आहे सांगा. निकोबार, लक्षद्वीप, मिनिके, आमेनदीवी सांगा. तर लक्षद्वीप येणार नाही, अरबी समुद्रामध्ये आहे. मिनिके नाही आणि आमेनदीवी पण नाही. तर अंदमान निकोबार, बंगालचा उपसागर सागर या ठिकाणी आहे. कुठले? निकोबार आणि अंदमान हे जे बेटे जे आहेत ती जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. लक्षात आलं का? ही आणि कुठं आहे ती? बंगालच्या उपसागरामध्ये. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे तर अंदमान आणि निकोबार मग काल आपण बघितले 10 अंशांशने वेगळी केलेली बेटे आहे ती. वेगळी केलेली बेटे. ओके. अंदमान निकोबार लक्षात आलं का? त्यानंतर ह्या ठिकाणी अंदमान निकोबारवरती काय आहे हो? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं काय आहे? आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आहे. विमानतळ या ठिकाणी आहे. कुठं आहे ते? अंदमान निकोबार. हे तुम्हाला प्रश्न येणार भविष्यात. तुम्हाला विमानतळ सगळी माहिती पाहिजेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठली आहेत ती. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे? TET 2014ला विचारला प्रश्न. सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता सांगा. कोणता? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता सांगा. बघू कोण सांगते उत्तर. ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया कोण सांगतंय. सोपं पण आहे, अवघड पण आहे. ज्याला वाचन केलं त्याला सोपं आहे आणि ज्यानं वाचन केलं नाही त्याला अवघड आहे. सांगा. कमेंट्स करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. भारतामध्ये सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कुठला आहे? तर राजस्थान. या ठिकाणी कुठलं लोकर बनवलं जातं मित्रांनो? तर पटोला. त्यानंतर दुसरं कुठलं आहे? पटोला झाल्यानंतर बंधेज. नंतर कुठला आहे? लेहंगा. नंतर कुठला आहे? हे लोकर जे आहे पटोला, बंदेज, लेहंगा. त्याचबरोबर साड्या याच्यासाठी वापरलं जातं. त्यांची नक्षीकाम, त्यांचा उत्तम दर्जा, सुंदर डिझाईन काय असतंय? उत्तम दर्जा त्या लोकराचा तिथला राजस्थानच्या. त्यानंतर पुढं काय असतंय? सुंदर काय असते? सुंदर डिझाईन. सुंदर डिझाईन असते. लक्षात आलं काय? या अशा पद्धतीनं हे असतं. म्हणजे भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कुठला आहे? राजस्थान. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कुठे आढळतो? अरे बापरे. TET 2014ला विचारला प्रश्न. बघा सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कुठे आढळतो? जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघूया कोण करतंय ते. सांगा या प्रश्नाचं उत्तर. बघूया कोण सांगते या प्रश्नाचं उत्तर. सांगा. लवकर सांगा. पुढे जायचं आहे का इथंच थांबायचं? तर या प्रश्नाचं उत्तर काय?
ललितपूर. ललितपूर. आता हे ललितपूर कुठं आहे माहिती आहे का? उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर ललितपूर कुठं आहे हेच माहीत नसेल तर तुम्हाला काय माहिती असणार? या ज्याने पुस्तक वाचले त्यालाच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट ललितपूर उत्तर प्रदेश मध्ये आहे. त्या या ठिकाणी आढळतो. ललितपूर या ठिकाणी आढळतो आणि ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. उत्तर प्रदेशची राजधानी कुठली? उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ. लक्षात आलं का? भरतपूर कुठं आहे? राजस्थान. महाराष्ट्र. नागपूर काय कुठं आहे? महाराष्ट्र. ओके. इंदूर कुठं आहे हो? इंदोर. मध्य प्रदेश. ही कुठली ठिकाणं कुठं आहेत माहिती पाहिजे आपल्याला. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय ह्या प्रश्नाचं उत्तर काय? खत निर्मितीसाठी उपयोग पडणारा फॉस्फेट कुठं आढळतो? ललितपूर. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? हा प्रश्न आलेला आहे TET 2014ला. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? देवप्रयाग हे कुठं आहे हो? उत्तराखंड. उत्तराखंड मधील हे काय आहे हो? तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र. देवप्रयाग कुठं आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर देवप्रयाग भागीरथी कोणत्या नदीला मिळते? तर अलकनंदा. भागीरथी आणि अलकनंदा यांना मिळते आणि यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात हो? एकत्रित प्रवाह असतो त्याला काय म्हणतात? देवप्रयाग जवळ भागीरथी प्लस अलकनंदा प्लस भागीरथी दिली भागीरथी नदी आहे रथी यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? गंगा. लक्षात आलं का? गंगा नदी नावानं पुढं ओळखली जाते ती. लक्षात आलं का? हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अलकनंदा आणि भागीरथी या देवप्रयागजवळ एकत्र येतात आणि देवप्रयाग हे उत्तराखंडमध्ये आहे आणि ते तीर्थक्षेत्र आहे. देवप्रयागमध्ये ढगफुटी झाली होती बघा मध्ये. तुम्ही बघा, तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येणार. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? मगाशी सांगितलंय. संशोधन म्हणजे बुद्धीचा वापर करणे. चतुर्थ व्यवसाय. लक्षात आलं काय? बुद्धीचा वापर जिथं होतो तिथं चतुर्थ व्यवसाय. त्याच्यामध्ये कुठल्या अवस्थेत हो? कायद्याचं ज्ञान, कायदा हाताळणे, कायदे ज्ञान. त्यानंतर दुसरं कुठलं आहे? वित्तीय सेवा. वित्तीय पैसा मोजायचा आहे, पैसे बुद्धी पाहिजे का नाही? त्यांना कम्प्युटर चालवायचा आहे, संगणक सॉफ्टवेअर. हे कुठलं आहे ते? हे बुद्धी चतुर्थ किंवा श्रेणीमध्ये येणारे विषय आहे ते. कायदे ज्ञान, वित्तीय, संगणक. लक्षात झालं का? माहिती पाहिजे. अगदी सोपं आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. सांगा. खालीलपैकी धरण हिराकूड, जायकवाडी, भाकरा, तुंगभद्रा याच्यामध्ये जगातील सगळ्यात मोठं एक धरण आहे. याच्यातलं एक जगातील प्रमुख धरण, मोठं म्हणा नाही, जगातील सर्वात मोठे प्रमुख धरण म्हणूया इथं. प्रमुख, सर्वात जी मोठी प्रमुख धरणं आहेत त्याप्रमाणे त्याच्यात तिची ओळख केली जाते. कुठलं सांगा? भाकरा नांगल. भाकरा नांगर धरण. लक्षात आलं का? भाकरा नांगर धरण त्याला प्रकल्प. लक्षात आलं का? प्रकल्प म्हणूया. हा कुठला आहे? सतलज नदीवरती आहे. सतलज नदी. आणि हे कुठं आहे? ठिकाणाचं कुठं आहे? ठिकाण इथे लिहितो. ठिकाण कुठलं ठिकाण आहे हे? तर हिमाचल प्रदेश आणि प्लस पंजाब यांच्या सीमेवर आहे. हा कुठं आहे? सीमेवर. हिमाचल प्रदेश आणि पंजाब यांच्या सीमेवर हा जो आहे हा प्रकल्प आहे. भाकरा नांगल प्रकल्प हे आपल्याला माहिती पाहिजे. तर टिंबटिंब जगातील सर्वात मोठे धरण आहे
तर भाकरानांगल प्रकल्प, हां, भाकरानांगल प्रकल्प किंवा भाकरानांगल धरण सुद्धा म्हटलं जातं. भाकरानांगल प्रकल्प किंवा धरण. हं? हे आपल्याला माहिती पाहिजे. चीनमध्ये कुठला आहे हो? चीनमध्ये सांगा बघूया कुठला आहे? थ्री गॉर्जेस धरण जे आहे ते चीनमधलं सगळ्यात मोठं धरण आहे मित्रांनो. थ्री गॉर्जेस डॅम. लक्षात आलं का? जगातील सगळ्यात मोठ्या धरणापैकी एक आहे. हे बी तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या शेजारी कुठलं हे आहे देश, त्याच्यामध्ये असणारी धरणं देश शेजारील देशाची, हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? कात कोणत्या वृक्षापासून बनवतात? अगदी सोपा प्रश्न आला. एक तरी सोपा प्रश्न आला बाबा. इथं पर्याय दिलेला नाही. इथं पर्याय वेगळा आहे. इथं खैर. लक्षात आलं का? खैर या वृक्षापासून कात निर्मिती केली जाते. खैर या वृक्षापासून कात निर्मिती केली जाते. हा कसा आहे हो? भारतातील उष्णकटिबंधीय वृक्ष आहे हा वृक्ष. खैर कसा आहे? उष्णकटिबंधीय वृक्ष आहे. ते तुम्हाला विचारतील खालीलपैकी उष्णकटिबंधीय वृक्ष कोणता? तर खैर हा कसा वृक्ष आहे? उष्णकटिबंधीय आहे. आणि कात कोणत्या वृक्षापासून तयार करतात? खैर या वृक्षापासून तयार केली जाते. लक्षात आलं काय? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? बघू कोण सांगते आता. या प्रश्नाचं उत्तर सांगा, कमेंट्समध्ये द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. एकाच जरी उत्तर सापडलं. कळसुबाई कुठला आहे हो? सह्याद्री पर्वतरांगीचा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग उंच शिखर आहे. 1000 किती आहे? सह्याद्री ह्याची उंची किती आहे? 1848 मीटर आहे का? बघूया किती आहे बघा उंची याची कळसुबाई शिखराची. सांगा. कळसुबाई शिखर उंची. चुकलं. हे कुठली जी उंची आहे? कळसुबाई शिखराची उंची किती आहे? चुकलं हे बघा इथं. 1646 मीटर. 1646. 1646 मीटर. आणि सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं? तर धूपगड. धूपगड जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. महेंद्रगिरी कुठल्या ठिकाणी आहे सांगा? महेंद्रगिरी शिखर बघा कोण सांगतंय? महेंद्रगिरी शिखर कुठं आहे सांगा बघूया. हे एकदम सोपं आहे. हे भारताच्या पूर्व भागामध्ये आहे. ओडिसा राज्यात आहे महेंद्रगिरी शिखर. लक्षात आलं का? ओडिसा राज्यात महेंद्रगिरी शिखर हे आहे. हे गजपती जिल्हा म्हणून आहे. कुठला? गजपती जिल्ह्यात आहे ते. गजपती जिल्हा. ओडिसा राज्य पूर्व भागा भारतामध्ये. आणि अन्नायमुडी कुठं आहे? दक्षिण भारत. भारत हे कुठलं आहे हो? पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात काय म्हणतात? सह्याद्री पर्वत. लक्षात आलं का? हे इथे लिहिले बघा. सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रात म्हणतात. आणि सह्याद्री पर्वताचं सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. लक्षात आलं का? आणि पश्चिम घाटातलं कुठलं आहे? अन्नायमुडी. जाऊ पुढच्या प्रश्न. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कुठलं?
धूपगड, कुठला गड? धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. तो पुढच्या प्रश्नाकडं. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? सांगा. पहिल्या क्रमांकाचा कुठला? इथे लिहितो, रशिया. दुसऱ्या क्रमांकाचा कुठला सांगा. बघूया कोण सांगते. चीन कितव्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळ? सांगा 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 सांगा. काय त्यांनी विचारले? भारतातील कितवा क्रमांक आहे भारताचा? सांगा बघूया. सांगा की हो. सातव्या क्रमांकाचा आहे. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या. तर रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला. दुसरा कोण आहे? कॅनडा. तिसरा कोण आहे? चीन. चौथा कोण आहे हो? उत्तर अमेरिका. चौथा उत्तर अमेरिकाच आहे का कुठला आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील देशांचा क्रम कसा आहे सांगा. चुकलं आपलं. चीन तिसरा नाही हो. चीनच्या अगोदर इथं नाही. चीन तिसरा नाही. चीन चौथा येतो. इतर उत्तर अमेरिका मोठा आहे. अमेरिका नाही. उत्तर अमेरिका खंड झाला मित्रांनो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा तिसरा आहे. आणि चीन चौथा आहे. पाचवा किती? 5 नंबरला कुठला आहे हो? ब्राझील. आणि 6वा कुठला आहे? 6 नंबर. अरे हो. 6 नंबर ऑस्ट्रेलिया. बघा इथे लिहितो नवीन. ऑस्ट्रेलिया. हे बघा. 1 नंबर रशिया, 2 नंबर कॅनडा, 3 नंबर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. त्यानंतर 4 नंबर चीन, 5 नंबर ब्राझील, 6 नंबर ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबर आपला भारत. ब्राझीलचा अजून कशामध्ये 5वा क्रमांक लागतो सांगा बघूया. कोण सांगते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आहे आणि सांगा. कॉफी उत्पादनात ब्राझीलचा कितवा क्रमांक आहे? कॉफी उत्पादनात ब्राझीलचा पहिला क्रमांक आहे. इथे लिहितो बघा. कुठं लिहायचं आता? कॉफी उत्पादन याच्यामध्ये ब्राझीलचा कितवा? ब्राझील पहिला क्रमांक. ब्राझीलचा. निश्चित झालं का? आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 7वा क्रमांक आहे भारताचा. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा? पहिला. आणि एकूण क्षेत्रफळ जगाच्या किती चौरस किलोमीटर आहे भारताचं? तर जगाच्या किती? 3.29 किमी. 3.29 किमी चौरस किलोमीटर इतका आहे जगाच्या. 3.29 चौरस किलोमीटर. ठीक आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती? पोर्ट ब्लेअर. सोपं आहे. मागे सांगितले मी. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर. कनवर्ती झाले ते. कवरती कुणाचे आहे हो? लक्षद्वीप.
द्वीप. दिल्लीची राजधानी कुठली आहे? दिल्लीच, कारण दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि एकमेव असा आहे त्याला तिथं विधानसभा आहे. सिल्वासाचे दादर नगर हवेली. सिल्वासा, दादर नगर हवेली, दादर नगर हवेली, सिल्वासा. लक्षद्वीप ही काय आहे? बेटे आहेत, बेटे. लक्षात आलं का? दिल्ली हे असं आहे की केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. लक्षात आलं का? दिल्ली आणि न्यू दिल्ली याच्यामध्ये फरक आहे. लक्षात आलं का? दिल्ली आणि न्यू दिल्ली, नवी दिल्ली म्हणतात ना, नवी दिल्ली, दिल्ली जाऊ पुढे. पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार बेटावर जे आहे त्यांची राजधानी आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न? इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य विभागात आहे? अगदी सोपा आहे, या प्रश्नाचं उत्तर चुकायलाच नको. सांगा प्रश्नाचं उत्तर. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? राजस्थान. इंदिरा गांधी कालवा जो आहे तो राजस्थान राज्यातून वाहतो आणि शेतीला पाणी पुरवठा इथे केला जातो. लक्षात झालं का? इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला भविष्यात विचारतील तर तो राजस्थान राज्यामध्ये आहे. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील उंच शिखर आहे? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे, कारण ह्या प्रश्नाचा ह्या वर्षी प्रश्न विचारणारच. कारण का? हा प्रश्न 2013ला त्यांनी विचारला आहे, पण ह्यावेळी काय झाले, आरवली पर्वतरांगेचं जे प्रकरण जे आहे, आरवली पर्वतरांगेची छोटी छोटी पर्वत शिखरं आहे ती तिथं खोदकाम करायचं. लक्षात आलं का? किंवा तिथं काय ते खनिज संपत्तीसाठी तिथं तो छोट्या छोट्या टेकड्या त्या पाडायच्या. लक्षात आलं का? हे सरकारचं धोरण होतं, त्यासाठी मोठा विरोध झाला आहे या भागामध्ये. राजस्थान किंवा मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यातील लोकांनी मोठा त्याला विरोध केला आहे. मग गुरु शिखर कुठल्या पर्वतरांगेतील आहे? तर आरवली पर्वतरांगेतील गुरु शिखर आहे. आणि कुठल्या? राजस्थान जिल्ह्यातील सारोही जिल्ह्यात आहे. राजस्थान मधील सारोही जिल्ह्यात आहे. जिल्हा सारोही जिल्ह्यात आहे. हे आपल्याला माहिती. याची उंची किती आहे हो? गुरु शिखराची उंची किती आहे याची? गुरु शिखराची उंची सांगा किती आहे? 1722 मीटर. 1722 मीटर याची उंची आहे. लक्षात झालं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? हे नदीपात्रामध्ये आहे मित्रांनो, कोलेरू सरोवर. आणि कोलेरू सरोवर गोड्या पाण्यात सरोवर कोणत्या राज्यात म्हटले त्यांनी? तर आंध्र प्रदेशमध्ये कोलेरू जे आहे ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आणि नदीपात्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. ओके, आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 26. भारतीय पठारावर कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे? सोपा प्रश्न आहे, सांगा. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सांगा
भारतातील भारतीय पठारावरील कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे? पश्चिम वाहिनी म्हणजे काय, ते नदीचं नाव नाही, ती पश्चिम दिशेला वाहत जाणारी नदी असते, त्यामुळे तिला पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतात. कुठली आहे? भारतीय पठारावर म्हटलंय. साबरमती नाही. साबरमती नदी कुठं आहे? गुजरात. गुजरात. कृष्णा नदी पण येणार नाही, ही पूर्वेकडे वाहते. पूर्वेकडे. तर नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी नदी कुठल्याही? नर्मदा. ओके, हे आहे, अशी माहिती पाहिजे आपल्याला. सर्वात लांब नदी आहे ही पश्चिम वाहिनी. हिचा उगम, नर्मदा नदीचा उगम कुठं होतो? उगम आता पुढच्या वेळी उगम तुम्हाला विचारतील कुठं? अमरकंटक. कुठं आहे अमरकंटक? हे मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि ती कुठे जाऊन मिळते? अरबी समुद्रास मिळते. अरबी समुद्रात मिळते. बरोबर आहे की नाही? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा 27 नंबरचा प्रश्न काय आहे? सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब केंद्रबिंदू असतो. कोणता बिंदू असतो सर्व प्रकारच्या विकासात? हे प्रश्न झालेले आहेत आपल्या मागच्या याच्यामध्ये. सांगा, सर्व प्रकारच्या विकासात कोणता केंद्रबिंदू असतो? राज्य येणार नाही, निसर्ग येणार नाही, वाहतूक येणार नाही, तर मानव. सर्व क्षेत्रात निसर्ग असू दे, राज्य असू दे, वाहतूक, मानवाला विकास करायचा असतो. लक्षात आलं काय? मानव जो आहे तो काय असतो? सर्व प्रकारच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू. मानवालाच विकास करायचा असतो ना, त्यामुळे सर्व प्रकारचा विकास जो आहे त्याच्यामध्ये मानव जे आहे ते मानवाला करायचा असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सर्व प्रकारच्या विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. 28. लोह आणि पोलाद उद्योगधंदे कोणत्या ठिकाणाजवळ स्थापन होतात? सांगा. लोह उद्योग आणि पोलाद उद्योग कोणत्या ठिकाणाजवळ स्थापन होतील? बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देते. लोह पोलाद उद्योग कुठं होतील? पाणी पुरवठा क्षेत्रात होणार का? अजिबात नाही. बाजारपेठेजवळ नाहीच नाही. पॉवर नाहीच नाही. कोळसा उत्पादन क्षेत्र ज्या ठिकाणी आहे तिथंच होणार. कारण का? कारण लोह पोलाद उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर कसले असते? त्याला ह्याची गरज जास्त असते, ऊर्जेची गरज असते. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा त्याची गरज असते, ऊर्जेची गरज असते. बरोबर आहे का? त्यामुळं ते त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर वाहतुकीला काय होतं? आणि दगडी कोळशाची वाहतूक बचत. लक्षात आलं का? त्यामुळं काय असतं? लोह आणि पोलाद उद्योगधंदे हे कोळसा क्षेत्राजवळच असतात. आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या. म्हणजे बघा, कोळसा उत्पादक प्रदेश आहे कुठला? कोळसा उत्पादक प्रदेश कुठला आहे बघा? उडीसा, छोटा नागपूर पठार. त्यानंतर कुठला? या ठिकाणी. त्यानंतर झारखंड. लक्षात आलं का? छत्तीसगड या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणीच ते जे आहे ते लोह पोलादाचे कारखाने जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तर त्या सांगा बघूया एखाद्या लोह पोलादाचा कारखाना. सांगा, भारतातील लोह पोलाद कारखाना कुठे आहे? सांगा, बघूया कुणाला येते. सांगा, एक प्रसिद्ध एका जरी सांगा.
झारखंड आहे ना, झारखंडमध्ये आहे की. कुठलं जमशेदपूर कुठं आहे? अहो काय तुम्हाला सांगायचं, जमशेद जमशेदपूर या ठिकाणी आहे ना लोह पोलाद कारखाना झारखंड राज्यामध्ये. हां, त्यानंतर बोकारो आहे झारखंडमध्ये, आहे का? बोकारो हे लोह पोलाद कारखाने आहेत. तुम्हाला विचारतील उद्या, हे 2013ला आलेला प्रश्न आहे हो. असेच प्रश्न येत राहतात परीक्षेला. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रश्न संपलेले आहेत आपले. या ठिकाणी 28 प्रश्न आज आपण बघितले. त्यामुळे चांगला तुम्ही अभ्यास करून घ्या. परीक्षेमध्ये येणारे परीक्षा जी आहे ती चांगल्या मार्काने पास व्हा. हां, तुम्हाला तुम्हाला इथे लिहितो मी, तुम्हाला परीक्षेसाठी 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 खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. ओके, चला इथं आपण आज थांबूया आपण. धन्यवाद सर्वांना.